मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. आज आपण कपड्यावरील चित्रकलेचे प्रात्यक्षिक बघणार आहोत. फॅब्रिक पेंटिंग किंवा कपड्यावरील चित्रकलाच म्हणा, आशिया खंडात विकसित झाली. बहुतेक वेळा फॅब्रिक पेंटिंग हा एक प्राचीन भारतात पारंपरिक पेशाच होता. रामायण, महाभारत या विषयावरची चित्र कपड्यावर रेखाटली जायची. पूर्वी भारतात ह्यासाठी नैसर्गिक रंग वापरले जायचे. हे रंग वनस्पती, पानं, फुलं ह्यापासून तयार केले जात. कायमस्वरूपी पेंटिंग टिकवण्यासाठी रंग मात्र कापडावरून निघता कामा नये. मी तुम्हाला अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने पेंटिंग कसे कपड्यावर करावे हे दाखवणार आहे. ह्यासाठी तुमची चित्रकला खूप चांगली असण्याची काही आवश्यकता नाही. निरीक्षण आणि सरावाने मात्र चांगली रंगसंगती पण जमू शकते. त्यासाठी निसर्गाचं निरीक्षण करावं. कपड्याला उठावदारपणा आणणे हे मात्र महत्त्वाचं. सध्याच्या काळात कापड रंगवण्यासाठी ॲक्रेलिक रंगांचा वापर होतो. हे रंग रासायनिक असतात. जसं आपण पेपरावर पेंटिंग करतो तसंच कापडावर सुद्धा आपल्याला पेंटिंग करता येतं. फॅब्रिक पेंटिंगसाठी आपल्याला ह्या साहित्यांची आवश्यकता आहे. कापड, ॲक्रेलिक रंग, रंग घेण्यासाठी पॅलेट किंवा बशी, वेगवेगळ्या जाडीचे ब्रश, साधारण 1, 3, 5, 7 या नंबरांचे ब्रश घ्यावे. ब्रश हे सिंथेटिक प्रकारचे असले तरी चालतात. ब्रश पुसण्यासाठी सुका, जुना आणि सुती कपडा घ्यावा. याशिवाय पाणी आणि जुनी वर्तमानपत्र पण घ्यावीत. कापड शक्यतो धुवून इस्त्री करून घ्यावे, म्हणजे रंग कापडावर चांगला बसतो. जर आपल्याला चित्रकलेचा सराव नसला तर आधी कागदावर सराव करून घ्यावा. कारण कापड्यावरचे पेंटिंग पुसता किंवा खोडता येणार नाही. कापडावर चित्र छापून पण घेऊ शकता. आता ब्रशने हे पेंटिंग करण्यासाठी मी पिवळा व शेंद्री हे रंग ब्रशमध्ये घेतले आहेत. रंग ओला असतानाच त्यात गडद किंवा फिक्या रंगाचे शेडिंग करता येतं. शक्यतो कापड खूप जाड नसावे. कॉटन सिल्क, टेरिकॉट ही कापडं सोयीस्कर असतात.
चित्राला उठावदार बनवण्यासाठी आउटलाईन दिली तर छान दिसते. सर्व बाजूनी आउटलाईन देण्याची गरज नसते. फुलांच्या एका बाजूनी दिली तरीही चालते. पानांसाठी हिरव्या रंगाच्या छटा वापराव्यात. पांढऱ्या रंगावर सगळेच रंग छान उठून दिसतात. कापड शक्यतो फिक्या रंगाचे असावे. फिक्का पिवळा, आकाशी, गुलाबी, क्रीम असे रंग निवडावेत. आता हे चित्र काढून झाले आहे, तर कापड अगदी अलगद उचलावे व एका बाजूला ठेवावे. पंख्याखाली वाळून द्यावे. पूर्णपणे वाळल्यावर साधारण 24 तासांनी कापडाला पाठच्या बाजूनी इस्त्री करावी, म्हणजे कापडावर रंग पक्के होतील. कापडावर पेन्सिलने पेंटिंग करण्याआधी चित्र काढायचे असल्यास 2B, HB प्रकारची पेन्सिल वापरावी. चित्र काढताना कापड एका हाताने घट्ट धरून ठेवावे किंवा चारही बाजूनी चिकटपट्टी लावून घ्यावी, म्हणजे सोपे जाईल. ह्यासाठी कार्बन पेपर पण वापरात घेता येतो. जर कापड पातळ असेल तर कागदावरचे चित्र सहजपणे दिसू शकते.
आपण हे सर्व साहित्य घेतलेलं आहे. वेगवेगळे ॲक्रेलिक रंग आहेत. आपल्याला हव्या त्या रंगाची आपण निवड करावी. जशी आपल्याला रंगसंगती हवी त्याप्रमाणे रंगांची निवड करावी. पाण्याचे भांडे शक्यतो आपल्या उजव्या हाताला ठेवावे. आता आपण पेंटिंगला सुरुवात करूया. ह्याला क्रिम्झन रेड किंवा गुलबक्षी रंग म्हणूया. ह्यात पांढरा रंग घालून थोडा फिक्का रंग केला आहे. लाईट आणि डार्क रंगाचे शेडिंग केल्यावर फुलं नैसर्गिक दिसतात. कधी फुलांच्या मध्ये डार्क रंग द्यावा किंवा कधी फुलांच्या कडेला डार्क रंग द्यावा. अशाने फूल उठून दिसते. काही फुलं गडद, काही फुलं फिकी करावी. जेव्हा आपण एखादा पुष्पगुच्छ बघतो तेव्हा सर्वच फुलं काही सारखी नसतात, नाही का?
ब्रश पुसायला हाताशी एखादं सुके सुती कापड जवळ ठेवावं. कापडावर चित्र रेखाटताना एखादा डाग पडला तर तो इथे पुसता येत नाही. म्हणून मग तिथे एखादं छोटंसं फूल किंवा एखादी कळी काढावी. पानांसाठी ऑलिव्ह ग्रीन किंवा सॅप ग्रीन हे रंग घ्यावेत. पानात पण गडद आणि फिक्या रंगाचे शेडिंग करावे. फुलांना उठावण्यासाठी काही ठिकाणी आउटलाईन करावी. आउटलाईन करण्यासाठी 1 किंवा 2 नंबरचा ब्रश वापरता येतो. ब्रशचे पण 0 ते 12 नंबरापर्यंत प्रकार असतात. रंग घेऊन झाल्यावर प्रत्येक वेळेला बाटली मात्र बंद करावी, कारण हे रंग पटकन सुकतात. एकदा की रंग सुकले की ह्या रंगांचा पुन्हा वापर करता येत नाहीत व रंग वाया जातील. चित्र पूर्ण झाल्यावर अगदी अलगद उचलून बाजूला ठेवावे. मगाशीच सांगितल्याप्रमाणे कापड 24 तास वाळू द्यावे आणि वाळल्यावर पाठच्या बाजूने इस्त्री करावी, म्हणजे रंग कापडावर पक्का होतो. फॅब्रिक पेंटिंगमध्ये बॉर्डर्स पण छान दिसतात. साडीसाठी बॉर्डर किंवा कुर्त्यावर किंवा पिशवीवर, चादरीवर बॉर्डर्स रंगवता येतात. 2 साधारण 2.5 ते 3 इंचावर रेषा काढून त्यात ही बॉर्डर रंगवायची आहे. सराव नसल्यास आधी कागदावर चित्र पेन्सिलने काढून घ्यावे. रंगसंगती पण कागदावर करून बघावी. काही फॉर्म्स
मोटिफ काढण्याची पण कागदावर प्रॅक्टिस करावी. बॉर्डरचे डिझाईन चादर किंवा कुडत्यावर किंवा दुपट्ट्यावर काढता येते. वेगळ्या हिरव्या किंवा अन्य रंगाने
ह्याला टचअप्स करावे. रंग फार जाड किंवा घट्ट करू नये. रंगांची कन्सिस्टन्सी किंवा किती जाड रंग घ्यावा, किती पातळ रंग घ्यावा हे सरावानेच येऊ शकतं. आता ही बॉर्डर होत आली आहे. ती अलगद उचलावी. रंगवलेले कापड धुताना मात्र त्याची काळजी घ्यावी. वॉशिंग मशीनमध्ये अजिबात घालू नये किंवा धुताना ब्रशने रंगवलेल्या भागावर घासू नये. त्याने रंग फिके पडतील.